राज्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई या तीनही प्रमुख शहरांचा गॅस पुरवठा खंडित झालाय। चेंबूरमधील राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर संकुलाजवळ गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडची मुख्य पाईपलाईन खराब झाल्यामुळे गॅस पुरवठा खंडित आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे यांनी। सध्याने ठाण्यातील माजुडा जंक्शन या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी सीएनजी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहनं जी आहेत ती या ठिकाणी येत असतात। आपण जर बघितलं तर हे जे सीएनजी पंप आहेत ते पंप जे आहेत ते सध्या बंद आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या ज्या रांगा या आपल्याला बघायला मिळायच्या, पण मात्र आता वाहनं फक्त उभी आहेत, कारण पंपावरती गॅस मिळत नसल्यामुळे सध्या रिक्षा असतील किंवा चारचाकी वाहनं असतील यांना मात्र याचा फटका बसला आहे। पुढे हाच फटका हा सर्वसामान्य नागरिकांना लागू शकतो की जे या गाड्यांच्या माध्यमातून प्रवास करतात। पण आता सध्या याचं कारण जे आहे ते महानगर गॅस कंपनी जी आहे त्या कंपनीच्या या ठिकाणी गॅसच्या पाईपलाईन मध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळे या ठिकाणी गॅस पुरवठा जो आहे तो खंडित झाला आहे आणि त्यामुळे ज्या पंप आहेत त्या पंपांना सध्या गॅस हा मिळत नसल्यामुळे सध्या पंप जे आहेत ते आपल्याला बंद अवस्थेमध्ये बघायला मिळतात। रिक्षा चालक असतील किंवा वाहनधारक असतील यांच्यावरती मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये गॅस पुरवठा खंडित झालेला आहे। याचा फटका सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांना होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।